बोलो येशू प्रभू की। या डोळे बंद करूया आपण आणि प्रार्थना करूया। स्वर्गीय पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही सर्व लेकरं मिळून तुला धन्यवाद देतो। पुन्हा एकदा देवबापा तुझा आभार मानतो, तुझ्या पवित्र नावाला आम्ही उंच करतो। आज तू आम्हाला शिकवत आहेस, आम्हाला मार्गदर्शन करत आहेस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो। पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ आम्ही सर्व लोक बसलेलो आहोत आणि आज विश्वास धरतो पवित्र आत्मा तू आमच्या हृदयासंग बोलणार आहे। आमच्या हृदयाची भेट घे। हालेलुया। आकरो यीशु के करीब ले जा तू, आकरो यीशु के करीब ले जा तू। ईमान में बढ़ा, जीना सिखा, ईमान में बढ़ा, जीना सिखा, सच्चाई की राह पर तू चलना सिखा, सच्चाई की राह पर तू चलना सिखा। आणि आज आम्ही तयार आहोत तुझं सत्य पुन्हा ऐकण्यासाठी। येशूच्या नावात आम्ही प्रार्थना मागतो, आमेन। येशू मसीह की। पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे आपण जाऊया आणि यहोवाचं शुभवर्तमान अध्याय क्रमांक 16 कडे आपण पुन्हा जाऊया। यहोवाचं शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन क्रमांक 8 कडे आपण येऊ। तो येऊन पापाविषयी, धार्मिकतेविषयी व न्यायनिर्णयाविषयी जगाची खात्री करेल। तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल। तर मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही आम्ही पाहिलं येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला आणि तो त्याच्या लोकांना म्हणाला की मी तुमच्यासाठी पवित्र आत्म्याला पाठवणार आहे। आम्ही पाहिलं की ज्यावेळेस पवित्र आत्मा शिष्यांच्या कडं येशू ख्रिस्ताने पाठवला, शिष्य हे देवाच्या वचनात पूर्ण झाले, त्यांना सेवा कार्य कशी करायची हे ते शिकले। कारण त्या अगोदर येशू ख्रिस्ताने फार थोडा वेळ आणि थोडा समय त्यांना सेवेचा अनुभव दिला होता। पण ज्यावेळेस पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताने पाठवला त्यावेळेस त्यांना सेवा कार्य करण्यासाठी अजून उत्तेजन मिळालं, प्रोत्साहन मिळालं आणि त्यांच्यामधली भीती निघून गेली, त्यांच्यामधलं भय निघून गेलं आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे येशू ख्रिस्तानं सत्याचा आत्मा, कैवारी आत्मा पाठवून त्यांना देवाची सेवा कार्य करण्यासाठी अभिषेक केलेला। आमेन। आणि त्या अभिषेकाच्या द्वारे तुम्ही आम्ही पाहिलं की त्याने येशू ख्रिस्त जगामध्ये असताना त्यांनी थोडे थोडे चमत्कार केले असतील, परंतु येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गामध्ये गेला आणि पवित्र आत्मा त्यांच्या आतमध्ये आला शिष्यांच्या, बायबल सांगते अगणित
मोठे मोठे चमत्कार, अलौकिक चमत्कार देवाचा आत्मा त्या काळामध्ये शिष्यांच्या द्वारे करू लागलेला आहे। येशू मसीह की। आणि जेवढा देवाचा आत्मा त्या काळात त्यांचा उपयोग करू लागला, त्यांना सेवा कार्य करण्यासाठी आनंद 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 वाटू लागला। इन्क्रेज झाले आपल्या जीवनामध्ये। वाह, लंगड्यांना पाय यायला लागले। तो म्हणतो मी अरे मासे पकडणारा व्यक्ती होतो, परंतु माझ्या प्रार्थनेच्या द्वारे पवित्र आत्मा काम करत आहे, आंधळ्यांना दृष्टी देत आहे, कुष्ठरोगी शुद्ध होत आहे, मेलेले जिवंत होत आहे, बहिरे लोक त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे त्यांना ऐकायला येऊ लागलेला आहे, मुखी वाचा बोलू लागलेली आहे। असे असंख्य चमत्कार त्या काळामध्ये पवित्र आत्मा शिष्यांमध्ये आल्याच्या नंतर त्यांचा उपयोग करू लागला। म्हणा आमेन। आज तोच पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे। म्हणा आमेन। आणि जो पवित्र आत्मा जर तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे, तर तो पवित्र आत्मा तुमचा आणि माझा देखील आज उपयोग करत आहे। त्याची इच्छा आहे की मी आज देखील त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करावी, त्या पवित्र आत्म्याच्या कृपेने तुम्ही लोकांना बरं करावं। ज्या डॉक्टर सांगत नाही, रिपोर्ट बदली होतात, डॉक्टर म्हणतात हे कठीण आहे, हे अवघड आहे, हे होणार नाही, परंतु देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही आणि येशूच्या नावामध्ये त्या भावासाठी आणि बहिणीसाठी प्रार्थना करतो, त्यावेळेस असंख्य चमत्कार आजपर्यंत घडत आलेले आहेत। आणि जे जे लोक प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतील लोकांसाठी, आणि ती पब्लिक किंवा जनता देखील आज येशू ख्रिस्ताच्या नावावर जर विश्वास ठेवण्यास तयार आहे, तर पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेच्या द्वारे अद्भुत चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये करेल। म्हणा सगळ्यांनी आमेन। त्यांचे जीवन बदलले जातील। आमेन। आणि म्हणून या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही पाहत आहोत की अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहेत, अनेक लोक त्याच्या समोर गुडघा टेकत आहेत, अनेक लोक येशू ख्रिस्ताची सेवा कार्य करायला लागलेले आहेत। त्याच्या पाठीमागे हे कारण आहे की पवित्र आत्मा त्यांचं जीवन बदलत आहे। मला सांगा आमेन। तर 8 वचनामध्ये तुम्ही आणि या ठिकाणी पाहत आहे, पवित्र आत्मा येऊन येशू ख्रिस्त म्हटला मी जातो आणि काय पाठवतो, मला सगळ्यांना कैवारी किंवा पवित्र आत्मा मी पाठवतो। आमेन। पवित्र आत्मा येऊन लिहिलं आहे पापाविषयी। कशाविषयी? नेहमी लक्षात ठेवा, पवित्र आत्म्याचं काम काय आहे? तर पवित्र आत्मा ज्या सेवकांमध्ये असतो, ज्या सेविकेमध्ये असतो, किंवा ज्या लीडर मध्ये पवित्र आत्मा असतो, ज्या पुढाऱ्यांमध्ये पवित्र आत्मा असतो, तो काय करतो? तर त्याच्या वतीने मंडळी संग बोलणार असतो। आमेन। ज्यावेळेस पवित्र आत्मा एखाद्याच्या मुखातून अंतःकरणातून निघणाऱ्या देवाचा शब्द ऐकणाऱ्या लोकांच्या जीवनात फेकतो किंवा टाकतो, त्यावेळेस ऐकणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये अंतःकरणाला टोचणी लागते। काय लागते? मला सांगा काय लागते? टोचणी लागते। पवित्र आत्म्याचं हे काम आहे। तुम्ही इथं राहतात, तिथं राहतात, तिथं राहतात, मी तिकडे राहतो। तुम्ही काय करतात हे मला ठाऊक नाही, आणि मी काय करतो हे मला ठाऊक नाही। मात्र देवाचा पवित्र आत्मा
ज्यावेळेस त्याचे लोक एकत्र येतात त्याची उपासना करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी, त्याची सेवा कार्य करण्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे, दुसऱ्या भाषेत तुम्ही काय केलेलं आहे किंवा काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तुम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येतात त्यावेळेस पवित्र आत्मा, जर तुम्ही चुकीच्या मार्गावरती असाल तर पवित्र आत्मा वचनातून बोलून आमच्या हृदयाला टोचणी देणारा असतो. काही चर्च मध्ये, मंडळांमध्ये हे शिकवलं जात नाही. कारण विषय हा आहे की ज्यावेळेस होली स्पिरिट किंवा पवित्र आत्मा तुमच्या संग बोलू लागतो किंवा मंडळा संग बोलू लागतो त्यावेळेस त्या मंडळातले लोक कमी होऊ नये. आता सगळ्यांना अपेक्षा ही आहे चर्च वाढलं पाहिजे, आहे ना, हजार हजार 2,000 लोक आमच्या चर्च मध्ये मंडळीमध्ये येऊन बसले पाहिजेत. चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट. परंतु लोकांना आवडणारा उपदेश पवित्र आत्मा कधीच करत नसतो. दुसऱ्या भाषेमध्ये लोकांच्या कानाची खाज जिरवण्यासाठी पवित्र आत्मा कधीच तसा संदेश देत नसतो. तर पवित्र आत्म्याचं काम काय आहे की तुम्ही आणि मी किंवा मंडळीतल्या लोकांनी जे काही चुकीचं केलेलं असेल त्याविषयी पवित्र आत्मा आमच्या मनाला, आमच्या जीवनाला टोचणी देणारा असतो. मला पण तो टोचणी देतो, तुम्हाला पण टोचणी देतो. पण मंडळांमध्ये त्याविषयी सांगितलं त्यावेळेस जात नाही. त्यावेळेस मंडळीतले लोक तुम्हाला आणि मला अनेक वाढताना दिसतात. पण ज्यावेळेस संदेश असा येतो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यावेळेस लोकांच्या अंतःकरणाला तो झोंबत असतो आणि टोचत असतो. आणि ज्यावेळेस लोकांच्या अंतःकरणाला परमेश्वराचा पवित्र आत्मा बोलत असतो आणि ते शब्द झोंबत असतात, ते लोक ते चर्च सोडून दुसऱ्या चर्चकडे वळत असतात. त्यांना हे चर्च नको आहे, त्यांना हे मंदिर नको आहे, आणि ज्या ठिकाणी होली स्पिरिट नाही त्या मंदिरात मग त्यांना भक्ती करायला आवडते. कारण त्या मंदिरामध्ये सगळं काही चालणार असतं. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे पवित्र आत्मा येऊन पापाविषयी पहिली घोषणा ही आहे पवित्र आत्म्याची. कशाविषयी? पापाविषयी. मनुष्य प्राणी हा चुकणार आहे. जोपर्यंत या जगामध्ये तो राहतो तो चुकत राहणार आहे. आणि पवित्र आत्म्याचं हेच काम आहे, तुम्ही आणि काय पाप केलेला आहे पवित्र आत्मा तुम्हाला दाखवणार. आमेन. आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस आम्हाला ही गोष्ट दाखवेल त्यावेळेस आम्हाला कुरकुर करायची सवय लागलेली असते. पवित्र आत्मा ज्यावेळेस आमच्या संग बोलू लागतो त्यावेळेस म्हणतात नाही पास्टरने आज माझ्याविषयी संदेश सांगितला, नाही पास्टर आज माझ्याविषयी बोलत होते, नाही पास्टर आज कुणीतरी त्यांना काहीतरी सांगितलं वाटतं म्हणूनच पास्टरने तो विषय घेतला, हे सांगितलं हे सांगितलं. मग कुरकुर करतात मंडळीतले लोक. हालेलुया. तर मंडळीतल्या लोकांनी कुरकुर नाही केली पाहिजे, कारण बोलणारा हा पवित्र आत्मा आहे. म्हणा आमेन. बोलणारा कोण आहे? पवित्र आत्मा आहे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा बोलतो त्यावेळेस तुम्ही आणि तो शब्द ऐकून आपलं पाप जे काही आपण केलेलं असेल किंवा करण्याचा निर्णय घेतलेला असेल तर आम्ही प्रभूच्या उपस्थितीत क्षमा मागणं गरजेचं आहे. मग तुम्ही भावाविषयी बोलत असाल, तुम्ही पास्टर विरुद्ध बोलत असाल, तुम्ही आपल्या बहिणीविषयी बोलत असाल, तुमच्या सासूविषयी बोलत असाल किंवा XYZ कोणाविषयी तुम्ही विरोध करून बोलत असाल किंवा काहीतरी निर्णय घेतला असाल त्याचं वाटोळ व्हावं असं काहीतरी बोलत असाल, कदाचित त्यांना शिव्या शाप दिलेले असतील, तुमच्या तोंडातून वेडेवाकडे शब्द त्या व्यक्तींसाठी गेलेले असतील निघून निघून, पण
तुम्ही ज्यावेळेस देवाच्या भवनामध्ये देवाच्या मंदिरात येतात त्यावेळेस हा पवित्र आत्मा तुम्हाला ते पुन्हा उजाळणी करून देतो. तू काय बोललास आज तुझ्या सुनेला आठवा, तुझ्या नवऱ्यासंग तू काय बोललीस, तुझ्या भावाविषयी तू काय बोललीस. तर पवित्र आत्मा काय करतो, आम्हाला जाणीव करून देतो आमच्या चुकांची. आणि ज्यावेळेस चुकांची आम्हाला जाणीव होती त्यावेळेस आम्ही नम्र होणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि विश्वासाने हे कबूल करायचं की पवित्र आत्मा तू आज माझ्या संग बोलत आहे, मी चुकलो, मला क्षमा, मला माफ. कबुली द्या. आमेन. कबुली देणारे लोक प्रभूला फार आवडतात. पण देवाचा आत्मा बोलल्यानंतर आपण चर्च सोडायचं आणि दुसरे चर्च जॉईन करायचं, याला काय फायदा. माहित नाही दुसऱ्या चर्च मध्ये पवित्र आत्मा त्या हृदयासंग तसं बोलतोय की नाही बोलतो. आज तर चर्च पाहिजे धिंगाणा मस्ती करणारे, डीजे पाहिजे चर्च मध्ये, उड्या मारणारे पाहिजे, आहे ना, ताल सूर वगैरे भरपूर काही आनंद करणारं पाहिजे चर्च. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की देवाच्या वचनाला त्या ठिकाणी मान आहे का, पवित्र आत्म्याचा त्या ठिकाणी मान आणि सन्मान केला जात आहे का. तर फर्स्ट गोष्ट, ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, पवित्र आत्म्याने या ठिकाणी सांगितलंय की पापाविषयी. सेकंड गोष्ट आहे नीतिमत्वाविषयी. काय सांगितलं आहे, किंवा दुसऱ्या भाषेत नीतिमत्वाला काय म्हणतात, धार्मिकता. पवित्र आत्म्याचं येणं म्हणजे आपल्या जीवनात अपवित्रतेतून पवित्रतेमध्ये तुम्हाला आणि मला जायचं आहे. होली स्पिरिट, पवित्र आत्मा यासाठी तुम्हाला आणि मला मदत करत आहे की तुम्ही आणि पापात राहू नये, तुम्ही देवाच्या विरुद्ध वागू नये. देवाच्या आज्ञेचा भंग तुमच्याकडून माझ्याकडून होत असताना तुम्ही आणि आज शहाणे हुशार होणं गरजेचं आहे. मला समजलं. आमेन. तर आज ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला टोचणी लावतो त्यावेळेस तुम्ही आणि पश्चाताप करा आणि प्रभूला म्हणा की मला क्षमा कर, पवित्र आत्मा मला माफ कर. तर पवित्र आत्मा तुम्हाला नीतिमान बनवतो. मला समजलं. आमेन. ज्यावेळेस तुम्हाला आणि मला धार्मिक विषयी तो बोलत आहे, तुम्ही पवित्र व्हा, तुम्ही धार्मिक व्हा, तुम्ही धुतले व्हा, तुम्ही स्वच्छ व्हा, तुम्ही निर्मळ व्हा. पवित्र आत्म्याचं हे वचन आहे. आम्हाला ख्रिस्ताकडे यायचं म्हणजे आम्हाला ख्रिस्तासारखे वस्त्र परिधान करायचे आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. कारण ख्रिस्ताची ही इच्छा आहे की पापापासून मनुष्य दूर राहायला पाहिजे, त्यासाठी पवित्र आत्मा आला. आणि पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला नीतीचं जीवन, धार्मिकतेचं जीवन, पवित्र जीवन कसं जगायचं हा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला शिकवतो. मला समजलं. आमेन. व तिसरी गोष्ट आहे न्याय निवाड्याविषयी जगायची खात्री तो करून दे तुम्हाला आणि मला. काय करायची, काय म्हणा, न्याय निवाड्याची खात्री. काय करायची, न्याय निवाडा. कसा करतो न्याय निवाडा मनुष्यात, आपण चांगले आहोत आणि दुसरा बरोबर स्पष्ट आहे. न्याय निवाडा हाच, आपण चांगले आहोत, दुसरा वाईट आहे. मी अभिषिक्त आहे, त्याच्यावर अभिषेक नाहीये. मला वचनाचं खूप रहस्यमय ज्ञान आहे, त्याला वचनाचं ज्ञान नाही. येशू मसीह की. आणि आपण इतर माणसांना दोष देणारे बनत असतो, नाव ठेवणारे बनत असतो. आत्मिक जीवनाविषयी पण लोक नाव ठेवताना दिसतात, सेवक लोक पण एकमेकांना नाव ठेवताना तुम्हाला आणि मला दिसतात. तोच अभिषेक मंडळीवरती असतो, मंडळीचे लोक पण एकमेकांना नाव ठेवताना दिसतात.
मग देवाच्या वचनात तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायचं, एकमेकांना दोष देऊन तुम्हाला काय मिळणार? काय मिळणार तुम्हाला आणि मला? काय फायदा होणार तुमचा आणि माझा? त्या निर्माण करणाऱ्या देवाने पवित्र आत्मा पाठवला तुमच्या आणि माझ्यासाठी. त्याने दोष तुम्हाला आणि मला दिला नाही. मग तुमच्या आणि माझ्यामध्ये जर तो पवित्र आत्मा आला तर तुम्ही धुतले जातात, पवित्र केले जातात. पण दुसऱ्यांना नाव ठेवणारे तुम्ही आणि मी होतो. आज ऑब्झर्व करा, आज तुम्ही आणि मी परीक्षण केलं पाहिजे. मी दुसऱ्यांना नाव ठेवणारा आहे. ते गाण्याविषयी असू द्या, ते आराधनाविषयी असू द्या, ते वचनाविषयी असू द्या, ते सुवार्तेविषयी असू द्या, ते वैयक्तिक जीवनाविषयी असू द्या, ते कौटुंबिक जीवनाविषयी असू द्या, फॅमिलीच्या जीवनाबद्दल असू द्या किंवा मंडळीच्या जीवनाबद्दल असू द्या, तुम्ही एकमेकांना नाव ठेवत आहात. ज्यावेळेस तुम्ही हे करणार त्यावेळेस होली स्पिरिट काय करणार? तुम्ही चर्च मध्ये येणार त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला टोचून येणार. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला काय देणार? टोचणे देणार. टोचणे देण्यासाठी बघा, बैलाला ज्यावेळेस धरलं जातं ना, नांगराला शिवाडला किंवा नांगर हकायला, त्यावेळेस ती आरी असते, धार असते आणि ती जर टोचली ना अशी, बैल असा उड्या मारत नांगरामध्ये चालत असतो. धार या ठिकाणी ट्रेक परमेश्वराचा एक देव म्हणजे पवित्र आत्मा. त्याच्या शब्दाला धार आहे. कोण काय करतंय, कधी करतं, केव्हा करतं, कसं करतं, त्याला हे सगळं ठाऊक असतं. तुम्ही काय बोलतात, मी काय बोलतो, तुम्ही केव्हा बोलतात, मी केव्हा बोलतो, त्यावेळेस पवित्र आत्म्याला हे सगळं ठाऊक असतं. येशू मसीह की. म्हणून या गोष्टीविषयी जर तुम्ही आणि मी आज एकमेकांना जर दोष देत असेल तर सावधान. काय व्हा? म्हणा सगळेजण सावधान व्हा. काय व्हा? तर तुम्ही आणि देवाच्या वचनात पाहतो, जे परमेश्वरावरती किंवा येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही, कोणावरती? असे पण काही लोक आहेत ते नाव ठेवतात. येशूवर विश्वास न ठेवल्यामुळे आज काही लोक त्यांना पण नाव ठेवतात. काय रोग आला का तुला नाव? काय येशूवर विश्वास ठेवायला? ऐकून तर घे ना. मेला असतं का ऐकलं असतं तर येशू विषयी काय काय बोलतात. येशू मसीह मंडळीतल्या लोकांना आज समजणं गरजेचं आहे. जगातल्या लोकांना हे ठाऊक नाही की पाप म्हणजे काय आहे, पण मंडळीतल्या लोकांना हे ठाऊक झालेलं आहे की पाप काय आहे. पाप हेच आहे की आम्ही आमच्या निर्माण करणाऱ्या देवाच्या विरुद्ध वागणं. सगळ्यात मोठं पाप जर बायबल सांगतो हे आहे, देवाच्या विरुद्ध आम्ही वागत राहणं. नंतर बाकीचे लिस्टिंग. तुम्हाला आणि मला हे माहित झालंय की हा निर्माण करणारा आहे, तुमचा आणि माझा घडवणारा देव आहे आणि त्याच्या विरुद्ध मी वागत आहे. मग पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला टोचणी लावणार आहे. पण जगातल्या लोकांना पाप म्हणजे काय ठाऊक नाही. ते पापाचा अर्थ फक्त जैविक गोष्टीतूनच घेत असतात. एखाद्याचा खून करणं आहे त्याला ते पाप म्हणतात. दारू पिणं आहे त्यांना पण ते पाप म्हणतात. अशा वाईट वाईट जगातल्या काही गोष्टी करणं आहेत, जगातले लोक त्याला पाप म्हणतात, पाप म्हणतात, पाप म्हणतात. त्या लोकांना हे ठाऊक नाहीये की हे पाप काय आहे. परंतु पाप हे आहे की परमेश्वरावरती किंवा देवाच्या पुत्रावरती विश्वास न ठेवणं हे पण एक पाप आहे. येशू प्रभू की. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली,
बहकुनिया गेल बोला बहकुनिया गेल मेंढरू हरवल मेंढरू हरवल बोला मेंढरू हरवल मेंढरू लोक ज्यावेळेस येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि म्हणून ते जगाच्या पाठीमागे पळत असतात. येशू मसीह जगातल्या वाईट गोष्टीच्या वाईटातल्या वाईट गोष्टी कुठे आहेत त्या जगात जगात चांगलं काही नाहीये. जगात तुम्ही आम्ही पाहतो देवाच्या वचनात सगळं काही वाईट आहे वाईट आहे वाईट आहे. पण ख्रिस्तावरती विश्वास न ठेवल्या कारणानं मनुष्य आज ह्या जगातल्या वाईट गोष्टीच्या मोहामध्ये पडत चाललेला आहे. येशू प्रभू की आणि जसा जसा तो मोहामध्ये पडत पडत चाललेला आहे वाईटामध्ये गुंतत गुंतत चाललेला आहे या वाईटातून मनुष्याला सोडविल कोण बाहेर काढील कोण याला मुक्त करील कोण याला पापातून सोडविल कोण हा प्रश्नचिन्ह मोठा आहे. स्वतःच्या बुद्धीने सुटणार नाही तुम्ही आणि जग पण सुटणार नाही. आता आम्ही जगलोय एकेकाळी जगामध्ये आमच्याकडून पाप घडत गेले घडत गेले घडत गेले घडत गेले. पाप सोडण्याचा आम्ही प्रयत्न केला जगातल्या वाईट गोष्टी सोडण्याचा आम्ही प्रयत्न केला कितीतरी वेळेस केला सुटलं का आमच्याकडून सुटू पण शकणार नाही. अनेक वेळेस सोडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय पण आमचा प्रयत्न अपयश आम्हाला मिळालाय आणि आम्हाला कळालं की आमच्या पापातून आम्हाला मुक्त करण्यासाठी त्या देवाची गरज आहे त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. मला मुक्त व्हायचंय तुम्हाला मुक्त व्हायचंय आणि जगाला पण मुक्त व्हायचंय. आमचा वेळ आलाय म्हणून आम्ही देवाकडे आलो. पवित्र आत्म्याने आमच्यासाठी हेल्प केली मध्यस्थी केली आणि आज तुम्ही आम्ही पापापासून मुक्त झालो. येशू मसीह पापापासून तुम्ही आम्ही मुक्त झालो. पण आज जगातले कितीतरी लोक आहेत की जे आज पापामध्ये गुंतलेले आहेत आणि रोज तुम्ही टीव्हीला बघा रोज तुम्ही पेपरला बघा रोज तुम्ही न्यूजला बघा रोज वाईट 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 बातम्या तुम्हाला मला बघायला मिळतात. तर तुम्ही आणि चूक केल्यानंतर तुम्हाला मला जाणीव कशी होणार की मी चूक केलेली आहे. कारण मी तर असा मनुष्य आहे की मी रिटून नेणार. जगात मन आहे खोटं बोल पण मी चुकलेला आहे पण मला चुकलेला मला दाखवायचं नाही. मी रिटून बोलणार आहे आणि माझं मला खरं करायचं आहे. कारण मी खोटा नाही हे मला साबित करायचं आहे. मग समोर एक माणूस असू द्या दोन माणसं असू द्या 10 माणसं असू द्या त्याच्या तोंडाला तोंड कसं द्यायचं हे मला चांगलं माहिती. कारण माझी गाडी मला पुढे न्यायची आहे मला रिटून न्यायचंय मला माझं खरं करायचं. पण माणसांसमोर तुम्ही आणि मी रिटून नेऊ शकतो त्या 10 लोकांना शांत करू शकतो. पण जो पवित्र आत्मा त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी पाठवला आहे त्या पवित्र आत्म्याला तुम्ही कसं काय खोटं ठरू शकता. आमेन. त्या पवित्र आत्म्याला तुम्ही आणि कसं काय लबाड ठरू शकतो. म्हणून तुमच्या आणि माझ्यामध्ये आज आलेला पवित्र आत्मा जो तुम्ही आणि वचनाच्या द्वारे त्याचा स्वीकार केलेला आहे तो पवित्र आत्मा ज्यावेळेस तुम्ही आणि चुका करतो त्यावेळेस हा पवित्र आत्मा आमच्या मनातून आम्हाला जाणीव करून देतो की तू चुकला तू चुकली तू हुकला तुम्ही हुकले तिकडे.
आणि ज्यावेळेस चूक आमच्याकडून घडते त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला या ठिकाणी जाणीव करून देतो की तुम्ही आणि माझ्याकडून आणि तुमच्याकडून चुका झालेल्या आहेत.